मंडळी, सुमित्राई करणार आपल्या समजूतदार जानकीवर केस। चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आता इकडे सुमित्राई जानकीला म्हणत असतात, तुला काय वाटलं ग, फक्त तुझेच ते सगळे पैसे आहेत का, हक्क दाखवायला लागलीस का? ते काही नाही, सगळ्या काही हिस्से व्हायला पाहिजे प्रॉपर्टीचे, असं आता सुमित्राई जानकीला म्हणतात। तर जानकी म्हणते प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीयेत। असं बोलल्यानंतर मात्र आता सुमित्राईला जानकीचा प्रचंड राग येतो। मग आता सुमित्राई म्हणतात, ठीक आहे, तर प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीयेत ना, तर आता तू आम्हाला कोर्टातच भेट, असं आता सुमित्राईंनी जानकीला धमकी दिलेली असते बरं का। म्हणजेच काय, तर आता ते जानकीवर केस टाकणार आहेत। दुसऱ्या बाजूला शर्वरी टेन्शनमध्ये असते। ती म्हणत असते, ही जानकी जे काही बाहेर बोलते ते खरं बोलतेय की खोटं बोलते, ह्याच्या मुळाशी आपल्याला जायला पाहिजे। ही आपल्यासोबत डबल गेम तर नाही ना करत आहे? मला तर असं वाटतंय तो फोन तिला मिळालाय वाटतं। म्हणजे आता इकडे शर्वरीला टेन्शन आलेलं असतं की जानकी एवढी निवांत कशी, नक्की तिच्या मनात चाललंय तरी काय, हे तिला शोधून काढायचं असतं। तर हा आहे तो आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।